नमस्कार, मी सेजल पुरवार. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. रायगडच्या महाडमधील ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठी हा एक लढा होता, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं. चौदार तळ्याचं जलशुद्धीकरण आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटी 80 लाख निधी मंजूर करण्यात आला. या कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यातील सर्व महापालिकांनाही प्लास्टिक फुलांच्या बाजारावर कारवाईचे अधिकार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. प्लास्टिक फुलांच्या बंदीसाठी विशेष अधिसूचना काढणार आहे. बाजारपेठेत प्लास्टिक फुलांचा वाढता वापर शेतकऱ्यांच्या नैसर्गिक फुलांच्या व्यवसायावर परिणाम करतोय. प्लास्टिक फुलांच्या बंदीसाठी विशेष सूचना काढण्यात येईल, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं. प्लास्टिक फुलांचा वापर करणाऱ्या डेकोरेशन व्यावसायिक, बँक्वेट हॉल्स आणि इतर संबंधित घटकांनाही नोटीस दिली जाईल. नियमांचं उल्लंघन झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. स्पेसिफिक प्लास्टिकच्या किंवा तत्सम फुलांच्या बंदीच्या संदर्भात स्पेसिफिक मेन्शन करून ते काढलं जाईल. त्याकरता वेगळी यंत्रणा तयार करण्यात येईल आणि महानगरपालिकांना देखील सूचना देण्यात येतील, त्यांनाही अधिकारित्या देण्यात येईल. डेकोरेशन करणारे किंवा जे हॉल्स आहेत, बँकवेज आहेत, यांनाही नोटिसेस देण्यात येतील की त्यांनी हे वापर करू नये. ज्या बँकवेजमध्ये अशा प्रकारचे आर्टिफिशियल फुलं वापरले जातील त्यांनाही त्या संदर्भात दोषी मानलं जाईल. मुंबईमधील नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 पुनर्वसन सदनिकांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. बीडीडीमध्ये राहणारे नागरिक आता टॉवरमध्ये राहणार असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचं घर, सुखसुविधा मिळाल्या पाहिजे असं शासनाचं धोरण आहे, असं शिंदेंनी म्हटलं. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील उपस्थित होते. आता बीडीडी चाळीत राहणारे आपले सगळे लोक टॉवर मध्ये राहणार आहेत. कितीतरी वर्षाचं जे स्वप्न होतं ते आज त्याची स्वप्नपूर्ती होती आहे. घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ती स्वप्नपूर्ती आज होती आहे. हा आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त परकीय गुंतवणूक असलेलं राज्य आहे. महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी उत्कृष्ट परिसंस्था असलेलं राज्य आहे. त्यामुळे ब्रिटनमधील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मंत्रालयात ब्रिटनमधील बर्मिंगहमचे खासदार लियाम बन यांच्या नेतृत्वात खासदारांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. भारत आणि ब्रिटनमध्ये व्यापक आर्थिक आणि व्यापार करार झालेला आहे आणि हा करार महाराष्ट्र आणि ब्रिटनसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. कराराच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि ब्रिटनमध्येही व्यापार वृद्धिंगत होईल. नागपूरमध्ये सौर ऊर्जा निर्मितीमध्ये जागतिक स्तरावर महत्वाची भूमिका असलेल्या एकात्मिक इनगॉट आणि वेफर उत्पादन संकुल हे वारी एनर्जीजच्या माध्यमातून उभारण्यात येत आहे. भारतातील सर्वात मोठी 10 गिगावॅट क्षमता असलेला हा प्रकल्प सौर क्षेत्रासाठी अधिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे सौर ऊर्जा निर्मितीचं प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवी ओळख निर्माण होईल. हा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात वारी एनर्जीज लिमिटेड हा आघाडीचा उद्योग समूह आहे. या समूहातर्फे भारतातील सर्वात मोठ्या 10 गिगावॅट एकात्मिक इनगॉट आणि वेफर उत्पादन प्रकल्पाचं भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते झालंय. कोकणासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले आंबा आणि काजू फळ या पिकांचा मोहोर गळून पडला, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांना मदत करण्याची शासनाची भूमिका आहे आणि अधिवेशन संपण्यापूर्वी ही मदत जाहीर करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. सर्व बाबींचा विचार करून मदत देण्यात येईल. याबाबत दोन्ही उपमुख्यमंत्री, इतर मंत्र्यांचे मत विचारात घेण्यात येईल, असंही फडणवीसांनी म्हटलं. बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह इतर प्रमुख मंत्री आणि लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते. पुण्यातील वाघोलीमध्ये 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील 42 शहरं आणि जिल्हा कुस्तीगीर संघांमधून 840 कुस्तीगीर गादी आणि माती विभागात सहभागी होणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. मल्ला हा शिस्त आणि प्रामाणिक असतो. स्पर्धेच्या आखाड्यामध्ये मल्लांनी आपला प्रामाणिकपणा दाखवून राज्याचं नाव उज्ज्वल करावं, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.